हॅलो फ्रेंड्स, मी बनवणार आहे आज मटर पनीर। त्यासाठी लागणारं साहित्य 100 ग्रॅम पनीर घेतलेला, 2 टमाट्याची पेस्ट घेतलेली आहे, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि काजूची पेस्ट घेतलेली आहे, अद्रक लसूण घेतलेला आहे आणि ही मटर घेतलेले आहे, थोडे कस्तुरी मेथी घेतलेली आहे 1 ते 1.5 चम्मच, 1 चम्मच मी धने पावडर घेतलेला आहे, 1.5 चम्मच मी तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, बटर घेतलेला आहे आणि किचन किंग मसाला। सर्वप्रथम मी कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 पळी तेल घालणार आहे, नंतर बटर घालणार आहे 1 चम्मच। तेल आणि बटर छान तापलेलं आहे, त्यामध्ये आपण पनीर टाकून घेऊया। पनीर थोडं फ्राय करून घेऊ। पनीर आपलं फ्राय झालेलं आहे। मोहरी छान तळतळली की त्यामध्ये आपल्याला हे बारीक कांदे टाकून घ्यायचे। कांद्याचा रंग ब्राऊन झाला की त्यामध्ये आपल्याला टमाट्याची पेस्ट टाकायची। छान भाजून झालेला आहे, त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकूया, ते पण छान परतून घेऊया आपण। आता ही पण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। थोडी कस्तुरी मेथी टाकून घ्यायची। कस्तुरी मेथी टाकली की छान टेस्ट येते भाजीला। थोडे मटर घालूया तेलामध्ये, चांगली परतून घेऊ। तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये मसाले घालूया। अर्धा चम्मच हळद, 1.5 चम्मच मी तिखट घेतलेलं आहे, अर्धा चम्मच धने पावडर, किचन किंग मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच। आता हे छान आपण परतून घेऊया। आपलं छान परतून झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे। मीठ घालून घेऊया अर्धा चम्मच। त्यानंतर आपल्याला ही काजूची पेस्ट टाकायची। ही पण छान परतून घेऊ। बारीक चिरलेला सांबार घालूया, पुन्हा थोडी कस्तुरी मेथी घालायची आहे, एक पेला पाणी घालायचं आहे। पुन्हा थोडं बटर घालायचं आहे वरून।
आपलं मटर पनीर तयार झालेलं आहे बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.